धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला गेल्याने आंदोलन करणारा धनगर समाज आता आक्रमक झालाय। राज्यभरात आज सरकार विरोधात एल्गार बघायला मिळतोय। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी तिसरी सूची तयार करण्याचा पर्याय सुचवला। एवढंच नाही तर याबाबतची भूमिका केंद्र सरकार घेईल असंही स्पष्ट केलं। त्यामुळे धनगर समाजाची मागणी प्रलंबितच राहिली, याचाच राग आज राज्यभरात पाहायला मिळतोय। राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरलाय। मुंबईतल्या कुर्ला भागात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं। याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत अर्थातच आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून, पण तत्पूर्वी बघूया नेमकी काय स्थिती आहे। धनगर आरक्षणाला घेऊन पुन्हा एकदा आंदोलन पेटलेलं आहे। मुंबईतल्या कुर्ला स्थानकातील या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर तुम्ही पाहू शकता की रेल्वे रोको करण्यात आलेला आहे। धनगर समाजातले जे नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन, शेकडोच्या संख्येने येऊन ही ट्रेन या ठिकाणी थांबवलेली आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क करण्यात आलेला होता, पण त्याचा कुठलाही फायदा झालेला आपल्याला दिसत नाहीये। रास्ता रोको, रेल्वे रोको या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे। धनगर आरक्षणाला घेऊन फार मोठा वाद निर्माण झालेला आहे। विविध आंदोलनं महाराष्ट्रभर पेटलेली होती। एवढंच नाही तर हर्षवर्धन पाटील जे राज्याचे सहकार मंत्री आहेत त्यांच्या अंगावर, त्यांच्या डोळ्यात शाई फेकण्यात आलेली होती आणि यानंतर आज मुंबईत तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतंय। एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात ठेवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, पण या ठिकाणी धनगर समाजातील नागरिकांनी आज रेल्वे रोको केलेला आहे। 4 नंबर प्लॅटफॉर्मवरची CST ला जाणारी रेल्वे आहे ती थांबवण्यात आलेली आहे। तर एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ती हाताळण्याचा प्रयत्न आता मुंबई पोलीस करत आहेत, पण तुर्तास तरी धनगर आंदोलन हे आपल्याला पेटलेले या ठिकाणी मिळत आहे। कुर्ला स्थानकावरून कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह महेश बागल, साम TV, मुंबई।